ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट सिमेंट घेऊन यायचं आहे. तब्बल एक 10 किलो व्हाईट सिमेंट आपल्याला याच्यामध्ये लागेल. 2 किलो फेविकॉल आणि पाणी, या 3 गोष्टी तुम्हाला लागतील. याचे एक विशेष प्रमाण बनवायचं आहे. 1 किलो फेविकॉलसाठी 5 किलो व्हाईट सिमेंट आणि त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी हे सगळं मिक्स करायचं आहे. जवळपास सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं जे छत आहे त्याला अगदी धुवून पुसून अगदी कुठलाही कचरा त्याच्यावर राहणार याची काळजी घ्यायची आहे. वाळल्यानंतर 1 किलो फेविकॉल, 5 किलो सिमेंट आणि 5 लिटर पाणी हे सगळं मिक्स करून अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पेंट सारखं म्हणजे एखादा रंग जो असतो कलर देण्यासाठी, तर त्या पद्धतीत त्याची जी काही आहे अशी असणार आहे. हे तयार झालेलं द्रावण जे आहे तर ते द्रावण तुम्ही एखाद्या पेंट ब्रशने किंवा एखादा तुमच्याकडे झाडू असेल, खराटा असेल, तर त्याने देखील तुम्ही हे आरामात त्या ठिकाणी हे पसरून देऊ शकता. हे एकदा पसरत असताना याचा एक समान एक संघ लेअर होईल याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. हे एकदा दिलं का याला थोडं वाळून द्यायचं आहे. साधारणपणे 3 ते 4 तास वाळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही याच्यावर त्या ठिकाणी परत एकदा याच्यावर एक लेअर द्यायचा. असे 2 लेअर जर तुम्ही दिले, याच्यात एक तर सिमेंट आहे, फेविकॉल आहे, त्यामुळे जबरदस्त रीतीने चिटकतं आणि जबरदस्त याचा रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो. हे पुन्हा निघून सुद्धा जात नाही. पुढे येऊन जो पावसाळा येतो तर याच्यामुळे सगळ्या क्रॅक भरून जातात, जे काय भेगा पडलेले असतात छताला त्या ठिकाणी निघून जातात आणि ज्यामुळे पावसाळ्यात देखील एक वॉटरप्रूफिंगचं काम होतं, उन्हाळ्यामध्ये हीट इन्सुलेशनचं काम होतं आणि जबरदस्त काम याच्यामध्ये होत असतं. तब्बल 8 ते 10 डिग्रीचं तापमान याने कमी झालेलं निदर्शनास आलेलं आहे. याचा इतका रिझल्ट येतो की हे एकदा केलं की एक 12 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून यायला लागतो. घरून थंडगार वाटायला लागते. भले तुमची रूम पत्र्याची असू द्या, कौलाची असू द्या किंवा स्लॅबचं छत तुमचं असू द्या, रिझल्ट हा लगेच त्या ठिकाणी दिसतो. आणि